आहे. जसे की द प्लॅन, डू, चेक, ॲक्ट, सायकल. म्हणजे आपण जे काही प्रॉब्लेम आहे किंवा जे काय आहे ते प्लॅन करतो. पुढे डू म्हणजे ते ॲक्ट करत असतो, त्याच्यावर सोल्युशन काढत असतो. पुढे चेकआउट करतो की कशा पद्धतीने खरोखर इम्प्लिमेंट होणार आहे का, त्याचे काय फीडबॅक असू शकतात किंवा कशा पद्धतीने फीडबॅक मिळतील. आणि त्यापुढे आपण ते ॲक्ट करतो, म्हणजेच काय करतो आपण, इम्प्लिमेंट करतो. आणि ही सायकल जी आहे ही सायकल सातत्याने चालतच राहते, कारण ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, सक्सेस जे आहे आपल्याला कंटिन्युअस हवं असेल तर TQM पण काय केलं जाऊ शकतं, कंटिन्युअस करणं गरजेचं आहे. आणि ही जी काही सायकल मी तुमच्यासमोर ड्रॉ केलेली आहे हे TQMचं काय आहे, हार्ट आहे असं म्हणलेलं आहे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आपल्याला हवं असेल तर प्लॅन प्रॉपर पाहिजे, जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर प्लॅन करणं, पुढे सोल्युशन काढणं, डू म्हणजे कार्य करणं, आणि चेकआउट करणं, जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट चेकआउट करणं. बाबा ह्याच्यातून काय काय बाहेर पडू शकतं, कुठल्या